शेतकरी मित्रांनो, पी-एम किसानचा जो काही 22वा हप्ता आहे तो कधी मिळणार आहे? कारण की शेतकऱ्यांना वाटत आहे पी-एम किसान बंद झालेली आहे का? त्याचबरोबर शेतकऱ्यांना वाटत आहे पी-एम किसानमध्ये वाढ होणार आहे का? संपूर्ण माहिती व्हिडिओमध्ये मिळणार आहे. पण त्याआधी नवीन असाल तर चॅनल सबस्क्राईब करायचे विसरू नका. त्याचबरोबर मित्रांनो, शेअरसुद्धा करा जेणेकरून महत्त्वपूर्ण माहिती मित्रांना पोहोचेल. शेतकरी मित्रांनो, तुम्हाला माहीत आहे जे काही केंद्राद्वारे राबविण्यात येणारी पी-एम किसान योजना आहे, त्यामध्ये विधानसभेच्या निवडणुकीदरम्यान शेतकऱ्यांनी आंदोलन काढले होते आणि त्या आंदोलनामध्ये शेतकरी सांगत होते की पी-एम किसानमध्ये वाढ करण्यात यावी. आता ही वाढ कधी होणार आहे आणि किती होणार आहे? समजा पहिले तर पाहूया किती होऊ शकते. तर शेतकरी मित्रांनो, इथून मागं पी-एम किसानपासून वार्षिक लाभ तुम्हाला 6,000 रुपयाचा मिळत असतो. पण दर हप्ता तुम्हाला 2,000 रुपयाचा असा मिळतो. म्हणजे की वर्षात तुम्हाला 3 हप्ते मिळतात. पण शेतकरी मित्रांनो, आता जर वाढ झाली तर कितीची होईल? तर शेतकरी मित्रांनो, मागील काढलेल्या जे काही केंद्र सरकारद्वारे मध्ये सांगण्यात आले आहे, जर पी-एम किसानमध्ये वाढ झाली तर प्रत्येक हप्ता तुम्हाला 3,000 रुपयाचा मिळेल. म्हणजेच की 9,000 रुपये वार्षिक लाभ मिळेल आणि पी-एम किसानद्वारे तुम्हाला शेतकऱ्यांना बरेचसे अनुदान मिळेल. त्यामुळे शेतकऱ्यांना प्रत्येक हप्ता 3,000चा मिळत असला तर तुम्हाला या पी-एम किसान योजनेमध्ये 3,000ची वाढ करण्यात येईल असं सांगण्यात आले. म्हणजेच की पहिले 6,000 रुपये मिळत होते, त्यामध्ये 3 म्हणजे की 9,000 रुपये वार्षिक लाभ तुम्हाला मिळेल. पण शेतकरी मित्रांनो, हे अद्याप वाढ झालेली नाही. आता येणाऱ्या मार्च महिन्यामध्ये आर्थिक अधिवेशन सुरू होणार आहे. या अधिवेशनामध्ये याची मागणी केल्यानंतर पी-एम किसानमध्ये वाढ झाली का नाही हे कळणार आहे. पण त्याचबरोबर हा पी-एम किसानचा 22वा हप्ता कधी मिळणार आहे? तर शेतकरी मित्रांनो, हा हप्तासुद्धा मार्च महिन्यामध्येच मिळणार आहे. कारण की बऱ्याचशा शेतकऱ्यांना माहीत आहे की दर 4 महिन्याला आपल्याला हप्ता मिळत असतो. अद्याप काय पी-एम किसानचे 4 महिने झालेले नाहीत. मागचा 21वा हप्ता मिळून झालेले आहेत. आता 3.5 महिने. येत्या 15 ते 20 दिवसांनी तुम्हाला पी-एम किसानचा जो काही 22वा हप्ता आहे 3,000चा किंवा 2,000 रुपयाचा खात्यावर पाहायला मिळू शकतो. याच पार्श्वभूमीवर नमो शेतकरीची का वाढ होणार आहे का? तर हा व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा आणि नमो शेतकरीची माहिती पाहिजे असेल तर कमेंटसुद्धा करा. जेणेकरून याची पण माहिती देऊ. आणि शेतकरी मित्रांनो, अशा प्रकारे जर पी-एम किसानमध्ये वाढ झाली तर तुम्हाला 3,000 रुपयाचा हप्ता हा मार्च महिन्यामध्ये पाहायला मिळेल पहिल्या आठवड्यामध्ये. तर शेतकरी मित्रांनो, अशा प्रकारे तुम्हाला ही माहिती भेटलेली ही तुमच्या मित्रांना, पाहुण्यांना, नातेवाईकांना शेअर करा. जेणेकरून ते पण सतर्क होतील आणि आधार कार्डची के-वाय-सी बँकला आधार कार्ड लिंक करून त्याचबरोबर फार्मा आय-डी त्याचबरोबर लँडची प्रॉब्लेम दुरुस्त करून ठेवा. जेणेकरून तुम्ही पात्र असाल. नाहीतर बरेचसे शेतकरी अपात्र होत आहेत. त्यामुळे सांगू इच्छितो पात्र होण्यासाठी फार्मा आय-डी, लँडची प्रॉब्लेम, आधार कार्डची के-वाय-सी करून बँकला लिंक हे 3 ते 4 कामं करून ठेवा. जेणेकरून संपूर्ण शेतकऱ्यांना पैसे मिळतील. भेटूया नेक्स्ट वेळी. तोपर्यंत धन्यवाद. पण त्याआधी पुन्हा एकदा सांगतो, चॅनलला सबस्क्राईब करा, मित्रांना, पाहुण्यांना व्हिडिओ शेअर करा. धन्यवाद.